नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 12 आणि 13. इष्टान् भोगान्हिवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः. तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः. भुञ्जिते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. शब्दार्थ. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देतील. पण देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो खातो तो चोर आहे. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते पापच खातात. भावार्थ. आपण लोकहितार्थ काही कार्य केले तर आपल्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी अनपेक्षितरित्या निश्चितपणे आपल्याला मिळतात. अर्थात मिळालेल्या गोष्टी या देवाच्या कृपेने मिळालेल्या आहेत याचे आपल्याला विस्मरण झाले तर मात्र आपण लबाड आहोत. ज्याचे श्रेय त्याला द्यायला हवे. कोणतेही विधायक कार्य करताना त्यासाठी अनेकांची मदत लागते. ते यशस्वी होण्यामागे खूप जणांची मेहनत असते. असे असताना त्याचे फळ श्रेय मात्र एकट्यानेच उपभोगायचे हे अगदी चूक आहे. उदाहरणार्थ, आपण शिक्षण घेतो, नोकरी व्यवसाय करतो, पैसा मिळवतो. त्यात आपले कर्तव्य असले तरी त्यामागे आपल्या कुटुंबियांचे कष्ट, समाजाचा सहभाग, शिक्षकांचे श्रम, नातेवाईकांच्या सदिच्छा दुर्लक्षित करू नयेत. आज आपण जे आहोत त्यात अनेकांचे योगदान आहे याची जाणीव असली पाहिजे. त्याबद्दल कृतज्ञ राहिले पाहिजे. आपल्याला वाटतं की मी मेहनत घेतली आणि मिळवलं, पण दुसऱ्यांच्या सहकार्याशिवाय आणि परिस्थितीच्या अनुकूलतेशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही. अनेकदा ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण कायम नम्र राहावे. जे आहे त्यात आपला वाटा फार नसतो. सगळी देवाची कृपा आणि भगवंताची लीला. जे आपल्याला मिळेल त्यात इतरांनाही सहभागी करून मग उपभोग घेतला तर त्याने आपल्याला सुख समाधान मिळते. या उलट फक्त स्वतःपुरते बघितले, स्वार्थीपणाने वागलो तर त्याचा मानसिक त्रास होतो आणि पश्चातापाची वेळ येते. उदाहरणार्थ, वैध मार्गाने आपल्याला संपत्ती पैसा मिळाला तर आपण त्यातला काही भाग समाजासाठी, देशासाठी खर्च केला पाहिजे. अगदी आपल्याकडे असलेली शक्ती, बुद्धी, वेळ हे आधी समाजासाठी मग कुटुंबासाठी वापरला तर तो आदर्श यज्ञ आहे. आपण इतरांचे, समाजाचे देणे लागतो. आपल्याला खरंच ही गोष्ट अनेकदा लक्षात येत नाही. आपण व्यवस्थेला गृहीत धरतो. काही छान झालं तर आपल्यामुळे आणि गैरसोय झाली तर इतरांमुळे. मग ते आईवडील असतील, कुटुंबीय असतील, समाज असेल, सरकार असेल. आपल्याला शक्य होईल त्या प्रकारे हे ऋण फेडले पाहिजे. शक्य ती मदत चांगल्या कार्याला केली पाहिजे. मग ती कोणत्याही स्वरूपात असो. पैसा, वेळ, शक्ती, कल्पना, वस्तू. फक्त मी आणि माझा इतकाच विचार केला तर त्याने मनस्तापाशिवाय काही हाती येत नाही. जितकी आपण दुसऱ्याला मदत करतो तितके आपल्याला सहाय्य मिळत जाते. जितके आपण आत्मकेंद्रित वागतो तितके आपण एकटे पडत जातो. आपली चिडचिड होते. श्लोक 14 आणि 15. अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः. यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्. तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्. शब्दार्थ. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. भावार्थ. सर्व सजीवांचा प्राण अन्नमय आहे. अन्न ग्रहण करून आपण जगतो. अन्न आपल्याला निसर्गातून मिळते. अन्न साखळी असते. जीवो जीवस्य जीवनम
या उक्तीप्रमाणे आपण एकमेकांवर अवलंबून असतो. वनस्पती पाण्यापासून निर्माण होतात, पाणी पावसामुळे मिळते, पाऊस यज्ञामुळे पडतो, अशी ती एक प्रक्रिया आहे. त्यामागे कष्ट आहेत. यज्ञ हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यासाठी काही घटकांची अनुकूलता लागते. या गोष्टी वेदात सांगितल्या आहेत. वेद हे देवतुल्य ऋषींनी लिहिले. त्यात त्यांनी काही नियम सांगितले आहेत. त्याप्रमाणे आपण अन्न ग्रहण केले तर आपले जीवन सुखकर होते. परम म्हणजे उच्च कोटीचा, ज्याला सीमा नाही असा असीम. आत्मा म्हणजे चैतन्य, ज्यावर हे जग चालते अशी शक्ती. अक्षर म्हणजे अविनाशी, सुंदर, व्यक्त होऊ शकेल अशी, अनुभवता येईल अशी शाश्वत गोष्ट. थोडक्यात इथे नक्की सांगायचे तरी काय आहे भगवंतांना? अर्थ काय या वाक्याचा? ही सृष्टी काही नियमांना अनुसरून चालते. ते नियम आपण पाळले तर आपण आनंदाने जगू शकतो. आपल्याला जे अन्न मिळते ते आपल्या तेव्हाच अंगी लागते जेव्हा ते आपण कष्टाने मिळवतो. जर आपल्या हातून ते मिळवताना, ग्रहण करताना काही प्रमाद घडला तर त्याचे परिणाम आपल्याला शारीरिक किंवा मानसिक त्रासाच्या रूपात भोगावे लागतात. हे प्रमाद कोणते ते वेदात सांगितले आहेत. अन्न किती, कसे, केव्हा खावे याचे काही आयाम आहेत. ते गीतेतही सांगितले आहेत. जे अन्न आपल्याला मिळते ते यज्ञातून मिळालेला प्रसाद आहे या भावनेने खावे. त्याचे पावित्र्य आपण जपावे. अन्नाचा आपल्या हातून अपमान होऊ नये. आपण वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणतो ते लक्षात घ्यायला पाहिजे. अन्न माजून खाऊ नये आणि टाकून माजू नये. आपण अन्न निर्माण करणाऱ्याला किती कष्ट लागतात हे ध्यानात ठेवावे. अन्नाला नावे ठेवणे, वाया घालवणे, समोर आलेले अन्न नाकारणे, अन्न फेकून देणे इत्यादी गोष्टींचे परिणाम अतिशय वाईट आहेत. त्यामुळे त्या टाळाव्यात. अन्न हे परब्रह्म. अन्नाचा थेट परिणाम आपल्या आचारविचारांवर होतो. त्यामुळे शुद्ध, सात्विक, ताजे अन्न खावे. आपण जे खातो ते आपण आपल्यातल्या चैतन्याला दाखवलेला नैवेद्य आहे हे लक्षात घेऊन खाल्ले पाहिजे. जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. यात कर्माचा सिद्धांत असा, समजा आपण 10 जणांना जेवू घातले आणि एकाला उपाशी ठेवले तर 9 जणांना जेवू घातले असा हिशोब होत नाही. पाप पुण्याची वजाबाकी होत नाही. आपल्याला हिशोब वेगळा चुकवावा लागतो. त्यामुळे चुका करून समाजकार्य करून चालत नाही. जे कार्य करू ते बिनचूक करायला लागते. कसे ते पुढच्या श्लोकात बघू. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.